चैत्र महिन्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. गुढीपाडवा याच महिन्यामध्ये असतो. हा काळ नवीन ऊर्जा, समृद्धी, शुभतत्वाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे सुवासिनींना बोलावून त्यांचा सन्मान केला जातो. स्त्री शक्तीचा सन्मान केला जातो. सुवासिनी म्हणजे सौभाग्य, समृद्धी, लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात. त्यांना हळदी कुंकू लावणे, ओटी भरणे हे देवीचे रूप मानून पूजन करण्यासारखे आहे. त्यामागे लक्ष्मी देवीचे आशीर्वाद मिळावेत अशी भावना असते. नमस्कार मैत्रिणींनो. तर आज भाऊरायाच्या माळ्यात चाललोय. स्वातीच्या सवासणी आहेत त्याच्यामुळं सगळ्यात चाललोय. आरू पण चालली आमच्या संग. गावात आलोय आता. तुम्हाला गाव दाखवते आमचं. इथं सगळे आता दुकानं झाले बरं का. इथं सगळं रस्त्याच्या कडेला आलंय आमचं गाव. इथं मॉल आहे आणि हे आहे सरसेनापती मानकोजी 10 तोंडे प्रवेशद्वार चांदा. हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती. चांदा गावामध्ये खूप मोठी बाजारपेठ आहे. तर ही बाजारपेठ आता पूर्ण अशी रस्त्यावर बाहेर आलेली आहे. आणि इथं आहे चांदा गावातलं हायस्कूल, जवाहर माध्यमिक विद्यालय. तर तेही खूप मोठं असं आहे. तर आता आपण आलेलो आहोत भाऊरायाच्या मळ्यामध्ये. 5 मिनिटाचा रस्ता आहे. तर माहेरच्या घरी आज आहे सुवासिनींचा कार्यक्रम आणि स्वातीने पुरण शिजवून ठेवलं होतं, आमटीही करून ठेवली होती आणि नंतर पुन्हा चूल पेटवून आहे ना आता इथं आपल्याला तळण करायचं आहे. ज्योती आणि तिची काकी तर ह्या करणार आहेत पोळ्या. तर आम्ही सर्व कामाला लागलो. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आलेलो आहोत भाऊरायाच्या मळ्यामध्ये आणि स्वातीच्या आहे सुवासिनीचा कार्यक्रम. तर आमच्या कुटुंबामध्ये आहे ना, आमची जो जुना मळा आहे ना, जुन्या मळ्यामध्ये आहे ना आसरा आहेत. तर तिथं दरवर्षी ना सवासणी घालीत असतो चैत्र महिन्यात. तर सगळ्यांच्या सवासणी चैत्र महिन्यामध्ये असतात एक एक दिवस. तर आज शुक्रवार आहे आणि आज स्वातीने पण सवासणीचा कार्यक्रम ठेवला आहे. तर त्यामुळं आलेलो आहोत भाऊरायाच्या मळ्यात. आणि बघा मस्त बसल्यात गाया, एकदम रवंथ करतात. एक गावरान गाय आहे, एक जर्शी. दोन्ही पण गायांना वासरं झालेत पहा. एकीला दोन्हींना पण आहे ना कालवडी झाल्यात. तर त्या पण दाखवते तुम्हाला. त्या पण भारी बसल्यात पहा मस्त अशा. तर आता कांद्याच्या जाळ्या भरून ठेवल्यात, सगळे कामं आवरलेत आणि मग आत्ता सवासणीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. जवळजवळ महिन्यापासून आहे ना यांचे कामं सुरू होते. कांद्याचे कामं होते, गव्हाचे खळे झाले. तर आता आपल्या भाऊरायाला जवळजवळ 125 पोते गहू झाला. 125 पोते गहू झाला. 5-6 एकर त्याचा गहू होता आणि कांद्याच्या पण पूर्ण अशा जाळ्या भरून ठेवल्यात पहा. मस्त पॅक केल्यात. दरवर्षीच त्याचं सगळ्यात अगोदर मस्त पॅकिंग होत असते कांद्याची. आता काकू आणि ज्योती ह्या सगळ्या आम्ही अगोदर आलो आहे गाडीत घेऊन त्यांना. तर आता स्वयंपाक करायचा आहे, पोळ्या करायच्या, तळायचं आहे. तर चला व्हिडिओ स्किप न करता पण पूर्ण एन्जॉय करा. आणि आपले व्हिडिओ नर्मदा परिक्रमेपासून खूप छान असे चालू आहेत. कमेंट पण छान छान येतात. तर चला अशीच आपले व्हिडिओ पाहत राहा. चिन्नी मिन्नी हे 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 हे. हा त्याच्यामुळे मग सांग राहिले कवळे आणखी आलेलं दिसतंय. ते पोरामुळे जायचे. आता फुगली बरं काका. तुम्ही म्हणलेली एकीन तर लगेच दाबीन खाली आहे पा. कशी ठेवतात तर खालून कर पण नाही कर कधी ग नाही ओसरले आता. नातीची पोळी फुगती बघू ना आता कोणाची फुगत आहे जास्त. आहे की नाही बाई? माझे भजी चवदार होते.
काय आम्हाला स्वातीबाईंनी उन्हातच बसवले, उन्हात घर बांधलंय आमचं. आहे की नाही? तर दोघी तिघी जणी करीत होते पोळ्या आणि मी थोडंसं तळण केलं. नंतर अश्विनी आल्यावर अश्विनीनी भजे तळायला बसली. तर असं सगळ्यांनी मिळून आहे ना स्वयंपाक केला सुवासिनींचा. आणि आता मस्त सुवासिनी करणार आहेत जेवण. चैत्र महिना हा वसंत ऋतूचा भाग आहे. या काळात शरीरात बदल होतात. हळद, कुंकू, फुले, सुगंधी वस्तू यांचा वापर केल्याने सकारात्मक ऊर्जा आणि आरोग्य टिकून राहते. सगळ्या भाऊजाया आल्या आता माझ्या. काही पोळ्या करतात, काही तळती. अश्विनी, तुझं बांधलं का उन्हात घर आता? हा, त्याच्यामुळे उन्हात बसली का? झालं झालं. झाले का ताट? तर या सुवासिनीच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्या माझ्या भाऊजायाच पाहायला मिळतील. तर ह्या सर्व माझ्या भाऊजाया आहेत. तर काही मोठाल्या भाऊजाया नाही आल्या, पण आता ह्या सगळ्या लहान भाऊजाया आहेत माझ्या. आणि सर्वांना आता ताटं केलेत मस्त असे. आणि मी पोळ्या करणार आहे गरम गरम. तर त्यांना गरम गरम पोळ्या वाढणार आहे. पहा कशा मोबाईल पाहतात बाई, सोप्यावर झोपून. सुनबाई करतात ताट, सासूबाई पाहतात मोबाईल. इथं पहा काय चाललंय. जेवते होय तिथं बसून. वर्षातून एकदा का होईना चैत्र महिन्यामध्ये स्त्रीतत्व पृथ्वीवर भरपूर असं प्रमाणात असतं. तर त्यामुळं सुवासिनींचा सन्मान या चैत्र महिन्यामध्ये केला जातो देवीचं रूप मानून. त्यामुळं हा सुवासिनींचा कार्यक्रम घरोघरी ठेवण्यात येत असतो. तर अशा पद्धतीने हा सुवासिनींचा कार्यक्रम झालेला आहे. बकुळा 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 आहे. आणि ती कृष्ण कमळी, कृष्ण कमळाचं वेल. एक फुलं आला ना, ते काय फुलं आले वर. लय कळ्या आल्यात पण आता. तर मैत्रिणींनो, आता आम्ही चाललेलो आहोत घरी. आणि आता स्वामी केंद्रात सप्ताह बसलेला आहे. तर तिथं माझं प्रहर सेवा आहे. तर 4 वाजता प्रहर सेवेलाही जायचंय. तर मग आता घरी जाऊन थोडंसं आराम करणार. आणि 4 ते 5 माझी प्रहर सेवा आहे. तर तुम्हाला आमच्या गावातलं छोटंसं स्वामी केंद्रही दाखवते. तर पहा अशा पद्धतीने आमचं गाव आहे. हे खूप सुंदर, खूप मस्त नटलेलं. आणि आता सर्व रस्त्याच्या कडेला दुकानं किंवा मोठे मोठे गोडाऊन पण झालेले आहेत. आणि हे आहे हायस्कूल. तर खूप सुंदर असं गाव आहे आमचं. सगळे जवळच. तर हे आहे आमच्या गावातील स्वामी समर्थ केंद्र. आणि इथं आता समर्थांच्या पुण्यतिथी निमित्ताने सप्ताह सुरू आहे. जप, तप, यज्ञ, प्रहर सेवा हे सर्व आता इथं सुरू आहे. तर 8 वाजल्यापासून केंद्रामध्ये स्त्रियांची सेवा सुरू होत असते. आणि यज्ञही होत असतात. इथं सर्व प्रकारचे यज्ञ रोज होत असतात. आणि इकडं आहे पारायण करणारे. तर चला तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये.